खूप गरजेचं आहे. तर ते मला ऑनलाईन जरी असेसमेंट दिली असती तरी कदाचित मी केली नसती, किंवा मला इंटरेस्ट नसता, किंवा काही बाकीच्या डिस्ट्रॅक्शन्समुळे मला ते जमलंही नसतं. कारण एका वेळेस माझ्याकडे पण खूप गोष्टी असतात, तर प्रत्येकाला वेळ देणं हे पॉसिबल नाही आणि स्वतःला पण वेळ कमी पडतो मग. तर म्हणून मी ॲक्च्युली ऑफलाईन चूज केला. आणि ऑनलाईन मी बरेच शोधले, पण ते माझी इच्छाच होईना ऑनलाईन करायची. मी नसेल की माझ्या पण डोक्यात खूप असे थॉट्स चालू असतात बऱ्याच गोष्टी, तर ते रिलीज होऊन कुठेतरी कनेक्ट व्हायला वेळ लागला असता, किंवा एका पॉईंटला मी कनेक्ट नसती झाली तर ते मी सोडून पण दिलं असतं. तर त्यासाठी मी ऑफलाईन चूज केला. तर मी इकडे आल्यानंतर पहिल्या दिवशी मला तसा रिझल्ट नाही मिळाला, म्हणजे मला कनेक्ट व्हायला खूप वेळ लागला किंवा नाही कनेक्ट झाले मी. पण सेकंड डेला जसं हळूहळू प्रवास झाला माझा, एकदम मी पोचले नाही. मग सेकंड डेला मी प्रश्न विचारायला सुरुवात केली कनेक्ट होऊन, तर मला व्हिज्युअल्स दिसले, आणि व्हिज्युअल नंतर मग हळूहळू ऑडिओ, आणि म्हणजे जे आवाज, थॉट्स आणि फिलिंग्स. आणि तिसऱ्या दिवशी मला बऱ्यापैकी क्लॅरिटी झाली की मला कसं बोलायचं आहे, किंवा कसे प्रश्न विचारायचे आहेत, आणि मला कसं ते फील होतं किंवा कसं कळतं आणि मी कसं कन्व्हे करते. तर बराच म्हणजे तिसऱ्या दिवशी मला खूपच कॉन्फिडन्स आला. मला हे विचारायचं की तुम्ही जसं म्हणलात की मला खूप काही करायला आवडतं, तर खूप काही आवडतं, तर त्यात एक ॲडिशन म्हणून ॲनिमल कम्युनिकेशन करायचं होतं की वेगळं काही रिझन होतं ॲनिमल कम्युनिकेशन कोर्स करण्याचं? रिझन असं होतं की मी पण अशी आउटसाईडला राहते, माझ्याकडे पण खूप प्राणी येतात. मी कधी कधी रस्त्यातून जाते तर माझ्या मागे पण प्राणी लागतात की मला खायला दे, की मग मी नाही दिलं समजा किंवा मी टाळलं तरी माझ्या मागे येत असतात. तर कधी कधी असं होतं की तो येतच असतो मागे, मला कळतच नाही तो मागे का येतोय. मी खायला जरी दिलं तरी तो मागे येतोय, तर ते न खाता तो मागे येतोय, म्हणजे नक्की काय मला नाही कळलं. तर एक इन्सिडेंट असा घडला, आणि आजूबाजूच्यांनी मला सांगितलं की तू दिलेस खायला, पण तू खाली ठेवून दिलेस तर तुला भरवावं लागेल, असं त्याने सांगितलं. मग ते मला नाही कळलं. तुम्हाला काही तो विचित्र वाटलं? असं का होते ते कळलंच नाही. तसं माझ्या घरात पण खूप प्राणी वगैरे येऊन जातात, काही काळासाठी राहतात आणि निघून जातात. तर माझ्याकडे पण काही पेट्स आहेत, तर ते पण भांडतात. तर ते का भांडतात हे आपल्याला कळत नाही, त्याच्यामुळे मग ते कनेक्ट होण्यासाठी मी ह्या गोष्टींकडे. द एम्प्रेस म्हणजे डॉक्टर ज्योती यांच्याशी कशी ओळख झाली किंवा कसा कॉन्टॅक्ट झाला तुमचा? मी ऍक्च्युली डॉग्स वगैरेची घाबरायचे, लहानपणापासून मला ती भीती होती. तुमच्या नातेवाईकांमध्ये पण आहेत, तर मी जायचीच नाही की मी नाही जाणार, तुम्ही तिला बांधून ठेवा, मला भीती वाटते. तर पण नंतर हळूहळू बऱ्याच वर्षांनी असं झालं की रस्त्यावर जातानाच कुत्रे माझ्या मागे, मग त्यांना मी खायला द्यायची. मग मी दिसली की बरेच कुत्रे जमायचे, त्यांना खायला द्यायची, मग ते मागायचे असं. मग हळूहळू मी जेव्हा माझ्या घरामध्ये शिफ्ट झाले, तर एक अशीच रस्त्यावरची कुत्री माझ्या मागे लागायची, आणि तिची माझी एवढी मैत्री झाली की तिला मी खायला द्यायची आणि ती मला एक बॉडीगार्ड म्हणून प्रोटेक्ट करायची कुठेही गेलं तरी. आणि तो ॲक्च्युली निर्जन ठिकाण आहे की जिथे माणसं 9-10 म्हटले किंवा 7 म्हटले की लाईट नाही रस्त्यावर, काही नाही, असा रात्रीचा प्रवास आहे. तर ती मला घ्यायला यायची वगैरे, तर खूप कनेक्ट झाली. आणि 1-1.5 वर्ष ती माझ्यासोबत होती, पण ऍक्सिडेंट म्हणा किंवा काही काळाच्या याच्यात ती गेली, ते मला खूप वाईट वाटलं. मला ऍक्च्युली ती जायच्या आधीच मला कनेक्ट करायचं होतं मॅमशी, बोलणं पण झालं आमचं, पण मे बी तो वेळ नव्हता आणि ते घडणार होतं. तर आमची बोलणं, म्हणजे मी काय कोर्स केला नाही, तो परत ऑनलाईनच होता मी, तर मग मे बी मी केला नाही कोर्स. आणि नंतर मग जेव्हा ऑफलाईन दिसला तेव्हा मग मी इंटरेस्ट जास्त दाखवला. तर एकंदरीत मग इथे आल्यानंतर तुम्ही आता पहिल्या दिवसात सांगितलं की तुम्हाला जमलं नाही कनेक्ट व्हायला वगैरे, म्हणजे बोलता येत नव्हतं. तर असाही प्रश्न पडला असेल की एक जनरली असा कधी मनात प्रश्न पडला होता की मला 3 दिवसात खरंच प्राण्यांशी बोलता येईल का, किंवा असे काही प्रश्न मनात निर्माण झाले होते का येण्यापूर्वी? किंवा मग आता त्यानंतर इथे आल्यानंतर आता तुम्ही प्राण्यांशी बोलू शकताय का, आणि एकंदरीत कसं वाटते आता त्यांच्याशी आपण संभाषण करू शकतो जसं की आपण दोघं करतोय, किंवा आपण कुणाशी बोलतो इथं, मित्राशी, फॅमिली मेंबरशी, कुठल्याही मानवाशी, तसं आता मी प्राण्यांशी बोलू शकते. तर असा हा अनुभव कसा आहे तुमचा? नाही, मी पहिल्यांदा जेव्हा केलं तर ऑब्व्हियसली मी पण टीचर आहे की पहिल्यांदा पटकन सगळ्या गोष्टी येत नाही, तो अनुभव तुम्हाला आहे. तर हे मलाही माहिती की मुलांना पण पहिल्यांदा नाही आलं तर मी हात धरूनच शिकवते सगळं, आणि एका पॉईंट नंतर मगच त्यांचा हात सोडून देते. तर त्या पॉईंटला मी कदाचित माझा थॉट चुकला की
जी गेली होती कुत्री तिच्याशी बोलत होती की मे बी माझ्याकडनं चूक झाली. मग मी जेव्हा म्हणजे माझ्या समोर राहते किंवा माझ्या जवळ असते नेहमी तिच्याशी बोलायला कनेक्ट केलं तेव्हा मला व्हिज्युअल झालं. तर मे बी मी फर्स्ट स्टेप माझी चुकली. आणि सेकंड स्टेप जेव्हा आली तर व्हिज्युअल आले, पण मला असं थॉट्स नाही आले की मला उत्तरं नाही मिळाली माझ्या प्रश्नांची. तर त्याच्यानंतर मग मी हरवलेल्या एका बंड्याशी कनेक्ट केलं. तर कोइन्सिडेंटली मला जे दिसलं तर मी मॅमशी पण कनेक्ट केलं, कारण मॅमने पण आधी कनेक्ट केलं होतं. तर त्यांचं आणि माझं जे काही आहे ते सेम आलं. तर मग मला तो कॉन्फिडन्स आला आणि मग नंतर मी हळूहळू छोटे छोटे कन्व्हर्सेशन्स केले, जास्त मोठे नाही केले. आणि तिसऱ्या दिवशी जेव्हा ऍक्च्युली माझ्याकडे पण आमच्याकडे धामण आली होती, तर धामणीशी बोलायचं होतं की ती का आली होती, काय होतं तिचं पर्पज वगैरे. तर त्या उषाताईंनी जेव्हा बोलले तर त्यांनी प्रश्नाचं उत्तर तिच्या दिलं नाही की मला असं का विचारलं. तर मी माझ्या डोक्यात आलं की मी ते क्लोज करूया, की तिने प्रश्न विचारला तर आपण तिचं उत्तर देऊया. तर मी जेव्हा कनेक्ट केलं तर तेव्हा पण तिला आवडलं आणि ते कन्व्हर्सेशन प्रॉपर होऊन ते एंड झालं. तर तो कॉन्फिडन्स वेगळा होता. ओके. आणि एकंदरीत इथलच्या वातावरणाचा, ह्या जागेचा अनुभव कसा आहे, किंवा तुम्हाला जी कंपनी मिळाली सर्व त्याच्याबद्दल काय वाटतं? काही त्रास वगैरे किंवा कसा एक वेगळा एक्सपिरियन्स? सगळे अनोळखी लोक होते, तर त्यांच्याबद्दल कसं काय सांगाल? कम्युनिकेशन होतं असं, पण म्हणजे मी पण बऱ्याच जणांशी कम्युनिकेट करते, असं काही वेगळं वाटलं नाही. पण हां, की प्रत्येकाचे फील्ड वेगळे आहेत, प्रत्येकाकडे वेगळं नॉलेज आहे आणि प्रत्येकाचे एज पण वेगळे आहेत. तर बऱ्यापैकी बऱ्याच एक्सपिरियन्समधनं शिकायला मिळतं काय काय गोष्टी. तर एक्सपिरियन्समधनं चांगलं शिकायला मिळालं. ओके, थँक्यू.